देवानंदचा गाजलेला पहिला चित्रपट म्हणजे बॉम्बे टॉकीजचा जिद्दी। हा चित्रपट मिळाला तो उर्दूचे महान लेखक शहीद लतीफ यांच्यामुळे। त्यांनी बॉम्बे टॉकीजशी देवानंदला जोडून दिलं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची ऑफर देणारे अभिनेते म्हणजेच देवानंदचे सर्वात लाडके खुद्द अशोक कुमार होते। या चित्रपटामुळे देवानंदची खरी ओळख निर्माण झाली। 1948 साली त्यांनी आणि चेतन आनंद म्हणजे त्यांच्या मोठ्या भावानी दोघांनी मिळून नवकेतन या स्वतःच्या निर्मिती संस्थेची स्थापना केली। अफसर हा नवकेतनचा पहिला चित्रपट। उत्तमोत्तम चित्रपट नवकेतनने चित्रपटसृष्टीला दिले। पहिल्या काही चित्रपटांचं दिग्दर्शन चेतन आनंद यांनी केलं, तर नंतरच्या काही चित्रपटांचं दिग्दर्शन विजय आनंद आणि खुद्द देवानंद यांनी सुद्धा केलं। नवकेतनचं आणि एस.डी. बर्मन यांचं नातंही अतूट होतं। ते शेवटपर्यंत अबाधित राहिलं। देवानंदनी 100 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं। त्यातले काही नवकेतनचे तर काही इतर प्रोडक्शन हाऊसचे देखील। सुबोध मुखर्जींबरोबर 3 चित्रपट देवानंदनी केले। 3ही गाजले। मुनीमजी, पेईंग गेस्ट आणि लव्ह मॅरेज।